विचारही केला नव्हता की फक्त कॉलेजवरून 20 किलोमीटर अंतरावर असणारं हे केदारगुडा, जे की मी 3.5 वर्ष झालं कॉलेजला असूनही बघितलं नाही, एवढं सुंदर असेल. आज मी जात आहे एका 900 वर्ष जुन्या मंदिरात, जे की नांदेड पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवासाच्या सुरुवातीसच गाडीच्या पोटाची सोय केली आणि भाया अर्धापूर आणि तामसा घाट मी जात आहे या मंदिरात जंगलाच्या रस्त्याने. थोड्याच वेळात मंदिराच्या परिसरात पोहोचलो आणि या झाडांच्या सावलीमुळे थंडी वाजत होती. चारही बाजूने घनदाट जंगलाने घेरून घेतलेलं हे मंदिर एवढं सुंदर दिसत होतं. असं मानलं जातं की उत्तराखंड या राज्यामध्ये असलेल्या केदारनाथ या मंदिराचाच एक दक्षिण भागातील अंश म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच या मंदिराचं वर्णन बऱ्याच ठिकाणी दक्षिण केदार म्हणूनही केलेलं आहे. हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असून त्याच्या बाजूने एक छोटीशी नदी वाहते. तसंच या मंदिराचं बांधकाम जे की हेमाडपंथी या शैलीतून केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मंदिराचे बांधकाम चालू असताना दोन दगडांना जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चुना वापरला जात नाही. यालाच कुसू आणि खुनू पद्धती असेही म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे औंढा नागनाथ. या पद्धतीमध्ये एक दगड दुसऱ्या दगडामध्ये अटकवला जातो आणि ही मंदिरे बरीच काळ टिकतात. या मंदिराच्या शेजारीच एक कुंड आहे, ज्याचे पाणी औषधी आणि पवित्र मानले जाते आणि पोळ्याच्या सणानंतर 2 ते 3 दिवसांनी शेतकरी येथून पाणी घेऊन जातात आणि आपल्या शेतात शिंपडतात. त्यांचं मानणं असं, हे तीर्थरूपी जल जे आहे शेतात शिंपडल्यानंतर पीक हे भरभरून येतं. या मंदिरामध्ये भाविकांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था ही मला खूपच आवडली. या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेत बसलोच होतो, तेव्हाच मंदिराच्या बाजूने वाहत्या पाण्याचा आवाज ऐकून मी त्या दिशेने गेलो. या वनामध्ये मला जास्त तर काही नाही, परंतु एक वानरांची टोळी दिसली. त्या ठिकाणाहून पुढे जाताच मला एक छोटीशी नदी दिसली. आता तर या नदीला जास्त काही पाणी नाही, परंतु मला वाटतं पावसाळ्यात ही नदी भरून पाहत असेल. आता मला तुम्हाला एकच विचारायचंय की हे मंदिर माझा व्हिडिओ बघण्याच्या आधी कोणाकोणाला माहित होतं हे मला कमेंट करून सांगा, आणि ज्यांना माहिती नव्हतं हे मंदिर त्यांनी पण मला कमेंट करून कळवा. आणि मला तर वाटतं नांदेड मधील प्रत्येकाने ह्या मंदिराला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे. चला भेटूया मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.